तर नमस्कार, मी सुशील वेकरे आपला ट्रॅव्हल व्हिडिओ आपले स्वागत करतो ट्रॅव्हल व्हिडिओच्या एका नव्या भागात. आज आहे 30 ऑक्टोबर आणि मागच्या भागात मी म्हटल्याप्रमाणे आम्ही आज चाललो आहे गावाला. तर आमच्या घरी एक मंगल कार्य आहे, नवीन घराची वास्तुशांती आहे. तर मागच्या आठवड्यात आपण बघितलं होतं, मुंबई गोवा महामार्गाचे अपडेट्स घेतले होते. तर आज मी चाललो आहे, आमच्या होम मिनिस्ट्री राशी पण चालले आहेत. पण आयनला आता 5 दिवस पूर्ण प्रॅक्टिकल्स आहेत. तर आयन चान्स मिस झाला तुझा. तर आयनला प्रॅक्टिकल्स आहेत 5 दिवस फायनलचे, फर्स्ट सेमिस्टरचे. तर त्यामुळे तो येऊ शकणार नाही आहे. अश्वथचे पण प्रॅक्टिकल्स आहेत, त्याचे पण फायनल्सचे प्रॅक्टिकल्स आहेत, तो पण येऊ नाही शकणार आहे. तर मग आम्ही दोघंच चाललो आहे आणि आता ऐरोलीला आपण माझ्या भावाच्या फॅमिलीला आपण पिकअप करणार. ते 3 जणं आहेत. तर आम्ही 5 जणं एकत्र आता गावाला निघणार आहोत. तर ह्या प्रवासात तुम्ही आमच्या सोबत राहा, कुठेही जाऊ नका. तर आता आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून न जाता आता नाहूरवरून जाऊ, कारण आयन कॉलेजला चाललं आहे. तर आपण आयनला पहिलं नाहूरला ड्रॉप करू आणि नंतर पुढे आपण ऐरोलीला माझ्या भावाच्या फॅमिलीला पिकअप करू. तर मग चला, गणपती बाप्पा मोरया. तर बरोबर 7:16 झालेली आहेत आणि आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. कारण सगळी तयारी होईपर्यंत, मुलांचं आईचं जेवण होईपर्यंत तेवढा वेळ आमचा गेलेला आहे. त्यामुळे लवकर निघता नाही आला आहे. तर आता 7:15 वाजलेत. तर आपण आता सुरुवात करूया. वी आर रेडी टू हिट द रोड. तर बरोबर मित्रांनो 7:27 झाले आहेत. आपण आता ऐरोली टोल नाक्याला पोहोचतो आहे. नाहूरवरून आला तर थोडासा वेळ जास्त लागतो, सिग्नल पण मोठा लागतो. बरोबर 7:31 झाली आहेत. आपण या सिग्नलला पोहोचलो आता. आणि आता इथून आपण आतमध्ये जाणार आहोत ऐरोलीमध्ये भावाला पिकअप करायला. तर किती वेळ लागतो आहे, आपला वेळ किती वेस्ट होतो आहे, म्हणजे एक्स्ट्रा वेळ आपला किती जातो आहे ते आपल्याला कळेल. आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, सिग्नलवरून पण जाऊ शकतो युटर्न मारून. चला, आता 7:41 झाले आहेत. आपण ऐरोलीमध्ये माझ्या भावाला पिकअप केलेलं आहे, त्याची फॅमिलीला पिकअप केलेलं आहे. हा बघा, हा माझा भाऊ आहे मिलिंद, मागे स्वरा बसली आहे, अपर्णा आहे, आमची होम मिनिस्ट्री आहे. आता परत आपल्याला हायवेला यायला किती वेळ लागतो आहे, म्हणजे आपला किती एक्स्ट्रा वेळ गेला ते आपल्याला कळेल. चला, 7:43 झाले आहेत. आता आपण पुन्हा बेलापूर रोडला टच झालो आहे ऐरोलीच्या इथे. चला, 8:29 झालेली आहेत. आता आपल्या मुंबई गोवा महामार्गाला सुरुवात झालेली आहे. श्री उमा CNGचा माझा टर्न चुकला. आता आपण इथे पुढच्या CNG स्टेशनला गॅस भरूया, जो आहे शिरडोनला. बरोबर 8:33 झाले आहेत. आपण शिरडोनला पोचलो आहे. आता डाव्या बाजूला हा आहे आपला CNG स्टेशन. चला बघूया, ते थोडीशी आहे लाईन. बरोबर 8:34 झाले आहेत. चला, बरोबर 8:40 झालेली आहेत. आपला गॅस भरून झाला आहे, म्हणजे जवळजवळ 6 ते 7 मिनटं गेलेली आहेत. आपण या शिरडोनच्या CNG पंपाला गॅस भरलेला आहे. चला, आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया. 9:15 वाजलेत, म्हणजे 8:42 झाले आहेत. अजून काही सूर्यनारायणाचं दर्शन होत नाही आपल्याला, पण पुढे कर्नाळ्याचं दर्शन आपल्याला होऊ शकतं. समोर बघा, कर्नाळ्याचा सुळका दिसतोय. 8:46 आणि आता आपण पोचले कर्नाळ्याला. कर्नाळ्याच्या अभयारण्याचा गेट आता मागे गेला आहे. नोव्हेंबर उजाडायला आला आहे, पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. जो मे पासून सुरू झाला आहे, आता काय नोव्हेंबर गाजवणार आहे की काय.
आता बरोबर 9:18 झाली आहेत. आपण वडखळ ब्रिजवर आहोत आणि कर्नाळ्यानंतर जो पाऊस सुरू झाला आहे तो अजूनही काय थांबायचं नाव घेत नाही. इथे जोरदार पावसाळी वातावरण झालेलं आहे. आता बघूया हा पाऊस आपल्याला कुठपर्यंत साथ देतोय ते. आता आपण वडखळचा ब्रिज उतरतोय. तर मागच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं हा गडपचा फ्लायओव्हर आहे आणि गडपच्या फ्लायओव्हरची मुंबई लेन सुरू झालेली आहे. त्यामुळे आपलं गडपचं एक डायव्हर्जन आता कायमचं संपलेलं आहे. आता हा कासूचा फ्लायओव्हर आहे. कासूचा फ्लायओव्हर पण दोन्ही लेनसाठी सुरू झालेला आहे. मागच्या पार्टमध्ये ते पण तुम्ही बघितलं असेल. आणि आत्तापर्यंत तरी आपण कंटिन्युअस ब्रेक न मारता मस्तपैकी आलेलो आहोत. थोडे थोडे रस्ते मध्ये मध्ये काही खड्डे आहेत, पण ठीक आहे. कंटिन्युअस आता कॉन्क्रीटचा रोड आहे आपला पळसपे फाट्यापासून. 9:41 झाली आहेत. आपण नागोठण्याला पोचले. बरोबर 100 किलोमीटर झालेत ऐरोली टोल नाक्यापासून. पुन्हा एकदा आपल्याला महामार्गाला होडीचं स्वरूप आलेलं आहे. आपल्या गाडीला पूर्ण पाऊस पडतोय. सगळी डबकी साचलेली आहेत रस्त्यामध्ये. पाऊस काय जायचं नाव घेत नाही आहे कोकणातून. नागोठण्यामध्ये नो चेंज. मागच्या ब्लॉगप्रमाणे सांगितलं होतं तसंच. असं पण 7 दिवसात काय फरक पडणार आहे मोठा. असं निघालं की असं वाटतं की बाबा एक प्रवास वर्णनाचा व्हिडिओ बनवावा. तर मागच्याच आठवड्यात आलं होतो तेव्हा अपडेट्स दिले होते. त्याच्यामध्ये काय फार चेंजेस असतील असं मला वाटत नाही. हे बघा हा आपला पावसाळी रस्ता. हे बघा हा नागोठण्याचा ब्रिज आहे. नागोठण्याच्या ब्रिजची कंडिशन बघा. हा गोवा लेनला दोन्ही लेन्स ह्या कॉन्क्रीट झालेल्या आहेत ब्रिजपर्यंत. त्याच्यावर क्युरिंगच्या गणी बॅग्स टाकलेल्या आहेत. वरची परिस्थिती आपल्याला नाही कळू शकत, पण बघा गोवा एंडला दोन्ही लेन्स PQC झालेलं आहे. नऊ वाजून 48 झाली आहेत. तुम्ही बघू शकता आपण वाकण फाट्याला पोचलो आहे. आणि वातावरण पूर्ण पावसाळी आहे. ढगाळ वातावरण आहे. मागच्या व्लॉगमध्ये जसं निळशार असं आकाश आपल्याला बघायला मिळालं होतं तसं नाही बघायला मिळत आहे. पूर्ण मळब आहे, ढगाळलेलं वातावरण आहे. ते बघा समोर डोंगरावर बघा कसे ढग आलेले आहेत. पूर्ण पावसाळी व्लॉग झालेला आता. मागच्या ब्लॉगमध्ये मला जाम आवडलं होतं निळं आकाश वगैरे स्क्रीनवरती. आणि या कॅमेऱ्यामध्ये मस्त व्हायब्रंट इमेजेस येतात, त्यामुळे ते बघायला मस्त वाटतं स्क्रीनवरती. निळं आकाश, पांढरे ढग वगैरे. हे आता पूर्ण पावसाळी ढग आहेत. डोंगर बघा कसे हे ढगाने आच्छादलेले आहेत. चला बघूया किती चांगला आता हा प्रवास होतोय आपला. चला 9:52 झाली आहेत. आपण सुकळी खिंडीच्या आता सुरुवातीला पोहोचलो आहे. तर आता हे सुकळी खिंडीच्या बरोबर सुरुवातीला असलेलं जोशी वडेवाले इथे पहिल्यांदा आता आपण जाऊया. मी या जोशी वडेवाल्यामध्ये पहिल्यांदा जातोय. दुसऱ्या जोशी वडेवाल्यात गेलो होतो. तर इथे आता बघूया कुठून जायला रस्ता आहे ते. चला बरोबर 9:55 झालेली आहेत. आपण जोशी वडेवाले इथे नाश्ता करायला थांबलो आहे. तर मग आता आपण भेटूया नाश्त्यानंतर. स्वराने काय मागवलंय? मसाला डोसा. स्वराच्या आईने काय मागवलंय? मसाला डोसा. स्वराच्या बाबांनी काय मागवलं रे? मेदू वडा.
आमचं यायचं ना, आता बघ फक्त त्यांच्या तोंडाकडे. कडका होता पुढचा, ताजचा वगैरे होता. आणि त्याच्याकडे हिरवी चटणी आणि दाखव वडापाव चटणी कुठली आहे. दोन्ही चटणी दाखव आणि एक्स्ट्रा चटणी. खा आता खा, शांतपणे खा आता. ओरडा ओरडा खायची शांतपणे. हलकासा फरक आहे तो जोशी वडेवाले आणि हा जोशी वड्याच्या वड्यामध्ये. राशीला तो वडा आवडला ना का. चला 10:34 झालेली आहेत. आमचा नाश्ता झालेला आहे. आता आम्ही जोशी वडेवालेमधून निघतो आहे. आता बघूया दुपारचं थोडंसं आता जेवण करायचं. पुढे कुठेतरी पोलादपूरजवळ आपण बालाजीमध्येच आपण जेवण करूया. सुकळी खिंडीनंतरचा टोल नाका आहे, त्याच्यानंतर ही डाव्या साईडची कोकणात जाणारी लेन बंद करून ठेवलेली आहे. कशासाठी बंद केलेली आहे माहीत नाही, पुढे गेल्यावर कळेल. आता दोन्ही ट्रॅफिक ते राईट साईडच्या लेनवरून सुरू आहे. बरं डिस्टन्स आहे दोन्ही ट्रॅफिक एका लेनमध्ये. हे बघा खामच्या फ्लायओव्हरच्या अगोदर 10:49 झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपण कोलाडला पोहोचलेलो आहोत. कोलाडची परिस्थिती जैसे थे. अकरा वाजून 7 झाली आहेत. आपण इंदापूर आता क्रॉस केलं आहे. इंदापूर सिटीमधून आपण बाहेर पडलो आहे. आता थोड्याच वेळात इंदापूरचा CNG पंप येईल. अकरा वाजून 19 झाली आहेत. आपण माणगाव डेपोसमोर आहोत. थोडंसं ट्रॅफिक तर लागणारच माणगावला. 8-10 मिनटं इथे वेस्ट होणारच आहेत. माणगावच्या बायपासचं काम चालू झालेलं आहे. नवीन कुठल्या तरी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, काम चालू आहे. आता बघूया त्याला किती दिवस लागत आहेत ते. बरोबर 11:30 वाजले आहेत. आपण लोणेरेला पोहोचलो आहे. आता कोकणात जाताना आपण सर्व्हिस रोडवरूनच जातोय. त्या मुंबईकडच्या दोन्ही लेन PQC झालेल्या आहेत. अजून काही ब्रिज मला वाटतं सुरू झालेला नाही आहे. मागच्याच आठवड्यात मी आलो होतो. आज आहे 30 तारीख. अजूनही ब्रिज सुरू झालेला नाही आहे.
11:41 झालेली आहेत. आपण वीर रेल्वे स्टेशन क्रॉस केलेलं आहे आणि इथेही पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. आकाशाचा निळेपणा पूर्णपणे हरवलेला आहे, त्यामुळे सगळं मळव आणि मळवच आहे. तो आकाशाचा निळा रंग आपण मिस करतोय, जो मागच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिला होता. अगदी व्हायब्रंट असे कलर होते. अकरा वाजून 52 झालेली आहेत. आता आपण महाडला पोहोचलो आहे आणि आता महाडला आल्यावर थोडंसं ऊन पडलेलं आपल्याला दिसू शकतं. चिपळूणला काल पूर्ण पाऊस होता. आता आज बघूया चिपळूणला किती पाऊस आहे किंवा नाही. पुढचे 2-3 दिवस तरी पाऊस नसू दे रे बाबा. तर बरोबर 12 वाजायला आलेत. आता आपण महाडच्या या शिव पेट्रोलियम गॅस स्टेशनला पोहोचलो आहे. तर मित्रांनो, इथे CNGची गाडी आता चेंज करतात आहे. 10 मिनटं लागतील म्हणून सांगितलं आहे. म्हटलं नंबर तर लागलेला आहे, तर म्हटलं भरून घ्या, कारण पुढचा जो CNG पंप आहे तो लोहारेला आहे. तर तो राईट साईडला ह्याच्या लेनमध्ये, त्या साईडच्या लेनमध्ये, आणि तिथून मला वाटतं मध्ये हे आहे की नाही माहिती नाही, डिवायडर कट केला आहे की माहिती नाही आहे, गॅरंटी नाही मला. म्हणून म्हटलं इथे थांबूया 5 मिनटं, कारण पुढे आता आहेच चिपळूणला, पण इथे भरलं तर बेस्ट. आणि आता गाडी नवीन लावतं त्यामुळे प्रेशर पण चांगलं येईल. 5 मिनटं ऑलरेडी संपलेली आहेत. 12 वाजून 6 मिनटं झालेली आता. आता बघूया अजून गॅस भरायला किती वेळ लागतो ते. बरोबर 12:15 वाजलेले आहेत. आपला गॅस भरून झालेला आहे. म्हणजे बरोबर 15 मिनटं आपली आता इथे गॅस भरायला गेली. म्हणजे पहिला ऐरोलीचा डिटूर 15 मिनटाचा आहे, त्यानंतर 15 मिनटं गॅस भरायला, त्यानंतर 35 मिनटं ब्रेकफास्टसाठी, आणि ही 15 मिनटं आता पुन्हा गॅस भरायला. म्हणजे 15-45 आणि 35-80 मिनटं आपली ब्रेकमध्ये गेलेली आहेत. 80 मिनटं म्हणजे 1 तास 20 मिनटं. आता आपण निघालो आहे 7:15ला, वाजले 12:15, म्हणजे 5 तास झालेले आहेत. आणि 5 तासामधले 1 तास 20 मिनटं आपली ब्रेकमध्ये गेलेली आहे. म्हणजे 4 तास, म्हणजे 3 तास 40 मिनटं आपला नेट प्रवास आहे. बारा वाजून 32 मिनटं झालेली आहेत. आणि आता आपण कशेरी टनेलला पोहोचलेलो आहोत. इथे आतमध्ये पण पेंटिंग करायला पाहिजे मस्तपैकी. समृद्धी महामार्गावर सगळ्या टनेलला मस्त पेंटिंग केलेली आहे आतून. आणि लाईट एवढी ब्राईट आहे ना की इथे लाईट कमी आहे. त्या भिंती पूर्ण थोड्याशा व्हाईट वॉश केल्या ना तर टनलमध्ये लाईट मस्त पसरेल.
आता 12:51 झालेत. चालेल, आम्ही इथे थोडा मध्ये स्टे करणार आहोत. आपण खेडच्या भरणे नाक्याला पोहोचलोय. हां, पुढे आपल्याला मामा भाजी. चला, भोसते घाट सुरू झालेला आहे. नुसते नाव घेतात. हे जायचं काय बाबा मामा भाजीमध्ये? बरोबर 1 वाजलेला आहे आणि आता आपण बोरजचा टोल नाका क्रॉस करतोय. आणि आता इथं मस्तपैकी जरा ऊन पडलेलं दिसतंय. जरा गावाला पण ऊन असू दे रे बाबा. आता आम्ही या सुगरण धाबाला थांबलोय. त्याची काय आयडिया नाही आहे धाबा कसा आहे काय आहे, पण ह्यांना बाहेर जेवायचंच आहे. आता ह्यांना भूक लागलेली असते. मी यांना कधीच बाहेर जेवायला खायला घालत नाही, त्यामुळे यांना आज ह्यांनी जबरदस्ती केलेली आहे आमच्यावरती. हां, आणि इथे घर आता जवळ आलं, अर्ध्या तासावरती आम्ही जेवायला थांबलो आहे. पण जाऊ दे, बघूया आता आपण धाबा आतून कसा आहे ते. इथे बदकं वगैरे आहेत आतमध्ये. काय आहे आतमध्ये? हे बघा, या हॉटेलला निर्माते दिग्दर्शक फेमस आपले महेश मांजरेकर यांनी भेट दिलेली आहे. छान छान माहिती लावलेली आहे इथे. 27 नक्षत्रांची झाडे, सुगरण धाबा, बरंच काही आहे आतमध्ये. हे बघा, छान छान असे बदक आहे तिकडे. बरेच आहेत. 1 2 3 4 5 6 7. येऊ नको रे बाबा, चावू नकोस. ते खाणार ना तुला. बरोबर 2:25 झालेत. आम्ही सुगरण धाबामधून निघालोय. आता इथून आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागेल घरी पोहोचायला. आता हे जे सगळं टायमिंग आहे, कॅल्क्युलेशन आहे, टोटल ट्रॅव्हल टाईम, नेट ट्रॅव्हल टाईम मी नंतर डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर ह्या प्रवासात आपल्याला असं निळाशार आकाश दिसलेला नाही आहे. ढगाळ वातावरण आहे, ऊन नाही आहे अजिबात. तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर स्वस्त राहा, मस्त राहा आणि पाहत राहा आपले चॅनल ट्रॅव्हल बिडू. कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग. आता आपण लोटे परशुरामला पोचलेलो आहोत. बरोबर 2:33 झालेली आहेत. आता आपण परशुराम घाट चढलेलो आहोत. आता घाट काय घाट वाटत नाही, एकदम फ्लॅटच वाटतोय. आपण परशुराम मंदिराच्या इथपर्यंत आलेलो आहोत. पण 24 तारखेलाच एक लेटेस्ट अपडेटचा व्हिडिओ केला होता, त्यामुळे या 30 तारखेच्या व्हिडिओमध्ये काही खास अपडेट्स नाही आहे. विसावा पॉईंट बघा, छान दिसतो इथून. हा 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 हा, हे बघा इथे बघा, राईटला बघा विसावा पॉईंट.
बघा कसं वशिष्ठी दर्शन बघा किती छान मिळतंय. इथे कधी सनसेटला यायला मिळेल आता मला माहित नाही. आज तर बहुतेक आपल्याला कामं असतील है ना ग. तर चला आता आपण वेळेच्या माध्यमातून रस्त्याची कंडिशन कशी आहे ते समजण्याचा प्रयत्न करूया. आम्ही भांडूपून सकाळी 6:15 वाजता निघालो. त्यानंतर ऐरोलीला भावाला पिकअप करायला 15 मिनिटं लागली आम्हाला. त्यानंतर आम्ही डायरेक्ट थांबलो शिरडोनला गॅस भरायला. इथे आमचा 6 मिनिटे वेळ गेला. त्यानंतर नाश्त्यासाठी 40 मिनिटाचा ब्रेक, पुन्हा गॅससाठी 15 मिनिटाचा ब्रेक आणि त्यानंतर लंचसाठी 1 तास 15 मिनिटाचा ब्रेक आणि त्यानंतर आम्ही फडशी फाट्याला पोहोचलो 2:38. त्यामुळे टोटल ट्रॅव्हल टाइम झाला 7 तास 22 मिनिटं आणि त्यातला ब्रेक वजा करून नेट ट्रॅव्हल टाइम झाला 4 तास 54 मिनिटं. म्हणजे भांडूप ते चिपळूण आपण 4 तास 54 मिनिटात आलेलो आहोत. आता जर हेच आपण न थांबता डायरेक्ट आलो असतो तर नक्कीच 4.5 तास लागले असते आपल्याला. म्हणजे सगळे ब्रिजेस आणि बायपास झाले तर नक्कीच आपल्याला 4.5 तासापेक्षा कमी वेळ लागेल मुंबई ते चिपळूण. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल भिडूला जरूर सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू. कीप वॉचिंग अवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग. तर हा छोटासा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आता 2:36 झालेली आहेत. 6:15 नंतर इथे एक सर्व्हिस रोडला लेफ्ट घ्यायचं आपल्याला आणि मग फडशी फाट्यावरनं आपण आपल्या घरी. हा बघा, हा लेफ्ट आपल्याला घ्यायचा आहे.